बोला. पण राऊत साहेब, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी नाही, मला एक जे काही सांगा. करताहेत, मग आता कुणाल कामरा आहे, याआधी समय रैना झालं, रणवीर अलाहाबादीवाला झाला, जे काय चाललंय सध्या, म्हणजे विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का? अशा तुम्ही पद्धतीच्या- आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना. नाही, पण त्यांचे राऊत साहेब, आचार्य अत्रे आणि कुणाल कामरा आणि झेंडूची हे समय रैना हे बघा. comparison होऊच नाही, शकत नाही. झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं. नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका ही सहन केली पाहिजे. आम्ही करतो, सगळेच करतात. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं. आणीबाणीतसुद्धा घडलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीतसुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे. नाही, पण शिवसेना युबीटी पूर्णपणे कुणाल कामराजच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत. बघा, मर्यादा पाळल्याच पाहिजेत. मग पॉडकास्टर्स असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, व्यक्तिगत टीका टिप्पणी. मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची, हे तर कुणाल कामराच्या पॉडकास्टपेक्षा भयंकर आहे. विधानसभेतच हल्ले होतील अशा अनेक झाले आहेत. ते चालतं आहे का? त्याच्यावरती या बंधन आहेत का? त्यांना संरक्षण आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, पत्रकार, कलावंतांना स्वातंत्र्य का नाही? पण भूतकाळात शिवसेनेनंही अशा घटना केलेल्या आहेत. मग प्रसारमाध्यमांवर झालेले हल्ले असोत किंवा मग व्यक्ती किंवा नेत्यांवर झालेले हल्ले. मला एक उदाहरण सांगा तुम्ही. सखाराम बँडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता. सखाराम बँडर नाटक, घाशीराम कोतवाल नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये. हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता. मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकरवरती का नाही हल्ला केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो. शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा, त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी. तिथे गांडूगिरी आहे. पण कुणाल कामरा एक साधा लेखक, पॉडकास्टर, त्याच्यावरती हल्ला केला तो. यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो. करा ना कोरडकरवरती हल्ला. शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे ना त्यांनी. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं. तिथे नाही. पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून. अनेकांना दाढी आहे. नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना. अमित शहाना पण दाढी आहे. काय आहे ना? मग सगळ्यांना दाढ्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून? नाही, राऊत साहेब, आणखी एक विषय आहे की काल राज ठाकरे असं म्हणाले